बापरे, मला तिकट लागले, पाणी द्या लवकर, मला तिकट लागलंय. पाठी मागायचं. अरे देवा, काय वास यायला लागला यार. म्हणजे पावसामुळे ठेचा खायचा एक वेगळाच मजा आहे. काहीच नका बनवू, फक्त ठेचा बनवू. ताट किती छान वाटत आहे. बायको, हा, आज काय बनवणार आहे? मला तर काहीच खाऊ वाटत नाहीये. तुम्हाला काय खाऊ वाटत नाही मला माहिती, तुमची तब्येत बरी नाहीये म्हणून मी तुमच्यासाठी, तुमची मम्मी जशी बनवते ना ठेचा तव्यावरचा, तसं मी तुमच्यासाठी बनवणार आहे. मस्त बघा, मग तुम्ही टन होऊन जाताय. मम्मी कसा ठेचा बनवते माहिती का तुला? मला सगळं माहितीये, मी पाहिले त्यांची. तर चला मित्रांनो, आज माझी बायको बनवणार आहे ठेचा. बघू शकता ताट किती छान वाटत आहे. हे ताट बघूनच मला तर असं मस्त वाटतंय. झनझन झनझन ठेचा. म्हणजे पावसामुळे ठेचा खायचा एक वेगळाच मजा आहे. काहीच नका बनवू, फक्त ठेचा बनवा. आणि एकदम सोपी पद्धत आहे. हा, तर काय मी त्याच्यासाठी तिथं 4 टमॅटो कट करून घेतलेले, थोडीशी कोथिंबीर घेतलीये, कढीपत्ता घेतलाय, हिरवे मिरच्या घेतलेले आणि लसूण घेतलाय. यामध्येच आपण ठेचा बनवणार आहे. पण बघा, माझी पद्धत वेगळी आहे, गावाकडची पद्धत आहे माझ्या सासूबाईंची. व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका नवीन असाल तर. चला, तर आता मी तव्यावर तेल टाकून घेतलंय, तेल गरम झालंय. आपण त्यामध्ये आता लसूण टाकून देऊ. लसूण आपण सगळ्यात आधी टाकलंय, कारण की लसणाशिवाय ठेच्याची मजा नाहीये. आणि ठेचा बनवणं खूपच सोपं आहे, जास्त वेळ पण लागत नाही. बघू शकता. हा, आणि आवडणं सकाळपासून बरं वाटत नव्हतं सर्दीमुळं, तर म्हटलं आज ठेचच बनवून खाऊ घालावं त्यांना. हे बा, मस्त याला फ्राय करून घ्यायचं, छान वास येते ते लसणाचं. जास्त काय अवघड नाही काय बा? काहीच अवघड नाहीये, मला तर लई सोपं वाटतं ठेचा. आणि सगळ्यात आवडती आमच्या घरामध्ये ठेचा जर केला ना, सगळ्यात चपात्या पार पाडतील. तुम्ही पण बनवून तुमच्या नवऱ्याला नक्की चारा, कारण की ठेचा खूपच भारी आहे. माझी हो. बायको पण शिकली आहे माझ्या मम्मीचं. हे पा, आता याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकणार आहे. कढीपत्त्याचा वास एकदम मस्त येतो यार. व्हिडिओ पूर्ण बघा तरच तुम्हाला कळेल. हा, मग कसं बनवायचं ठेचा एकदम सिंपल पद्धतीमध्ये, आणि ते पण तव्यावर. आणि तुम्ही ठेचा बनवला तर कमेंट करून नक्की सांगा माझ्या बायकोला कसा लागला. कसा बनला ठेचा तुमच्याकडनं पण. आता मिरच्या टाकून द्यायचंय. हिरवी मिरच्या पण आता चांगले त्यामध्ये फ्राय करून घ्या. उडतं ह्याचं तेल. ते चांगलं असं शिजलं पाहिजे, हिरवी मिरच्या कच्चे राहिले नाही पाहिजे. चांगला फ्राय झाला. कारण की तुम्हाला मी सांगते, पुढं चांगले फ्राय काय करायचे. आपण त्याला हाताने पूर्ण बारीक करणार आहे, मिक्सर मध्ये टाकणार नाहीये. काही मिक्सरची चव नाही लागत. काय मिक्सरची म्हणते? चव येत नाही असं माझ्या सासूबाईंचं म्हणणं आहे. मिक्सर मध्ये टाकल्याने त्यांना कोणतंच चांगलं वाटत नाही, वाटण्यावरच जेवण चांगलं वाटतं. वाटणं इज व्हेरी बेस्ट. काय वाटतं? आधीचे लोक नाही का, कामावर यायचे वावरातून, तर ते लोक असं भाजी बनवत बसायचे ना आपल्यासारखं टेन्शन घेऊन, की आज काय भाजी बनवायची, उद्या काय बनवायची. आता आपण ह्यामध्ये टमाटे टाकून देऊ. टमॅटो पण बघा, मी 1-2 असं चिरून घेतलेले, जास्त बारीक केलेले नाहीये. काहीच बारीक करायला जाऊ नका. बारीक केले तर छान लागणार नाही, कारण टमाट्यामुळे सगळी जाण येते. हा, ठेचायची. आणि काही आता अजून एक स्पेशल सांगते, माझ्या सासूबाई काय करतात, ठेचा बनवत असताना हे पा शेंगदाणे आहेत ना, अशी वाटून घेतात. कच्चे शेंगदाणे वाटून घेतलेले बारीक करून मिक्सर मधनं. भाजायचे नाही. भाजायचे नाही त्याला. त्यांची स्पेशालिटी होती अजून एक त्यामध्ये. घरामधनं म्हातारे माणसं पण काही ना काही ठिकाणी भेटते, एक चांगली गोष्ट आहे. मला लय भारी आवडतो. मला ठेचा असला की ती मस्त डाळ वगैरे काहीच नाही आवडत मला. ठेचा अहो, गावामध्ये कसं वावरातून आले बाय की ठेचा बनवला, लावली भाकरला की खाल्लं. आणि वावरात पण किती वेळा आपण खाल्लेलं पण आहे, काही की नाही. आईच्या हातात ठेचा काय नसायचं तेव्हा आम्ही हे ठेचा खायचो नुसतं. असे दिवस होते आमच्यावर, 8-10 दिवस. खूप वाईट दिवस होते. सोयाबीन काढायला जायचो तर ठेचाच खाऊन आम्ही राहायचो नुसतं. आता शेंगदाणे टाकून द्यायचे. आता याच्यामध्ये शेंगदाणे मिक्स करू. आता ते शेंगदाणे पण एक जीव याच्यामध्ये करून घेऊ. काय वास यायला लागला यार, पाणी सुटायला लागलाय. ठेचा भारी लागते ना, यो काय करावं. मला पण लय आवडतो. ठेचा म्हणलं की सगळ्यांच्या तोंडात पाणी. भूक डबल लागले का तुम्हाला तर भूक नव्हती ना पण. ठेचा म्हणलं काहीतरी खावा. मला वाटलंच होतं. मला दिसतं होतं तू मार्केट मध्ये आणलंय, म्हणलं आज माझी बायको नक्की ठेचा बनवणार आहे. अहो, मी म्हणलं जर बरं नसेल ना तर तोंडात चव राहत नाही माणसाच्या, तर म्हणलं आज ठेचा त्याला वाटून घ्यायचं. आता याला आपण
थोडंसं हे करून घेऊ, कोथिंबीर त्यामध्ये आधी मिक्स करून घे. तुम्ही कोणत्या पद्धतीने ठेचा करता मला पण कमेंट मध्ये सांगा नक्की. मी पण ट्राय करेन. तुमच्याकडनं पण मला काही ना काही शिकायला भेटलं पाहिजे, आहे की नाही. बाय याच्यामध्ये मीठ कधी टाकता? आता मीठ टाकून देऊ आपण. आताच टाकता का? हो. मला वाटलं काय नंतर टाकता. नाही नाही नाही, आताच टाकून द्यायचं. काय मस्त वाटतं यार तवा खरंच. सजवलंय आज तव्याला आपण. असंच वाटायला लागले ना. खूपच भारी दिसायला ना तो ठेचा. त्याच्या वासाने ना माझी अशी भूक वाढत चालली. तुम्ही पण व्हिडिओ नक्की ट्राय करा हा ठेचा. आता पा काय करायचं, झाला का? धरायचं आता याने पकडीने याला. आणि हे पा यानी मला आता खेचावं लागेल याला. हे पा तव्यावरच खेचा, खाली घेऊन नका त्याला. गरम 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 बारीक होऊन जाते लगेच. थोडी ताकद लागा ना आपली. माझ्यामध्ये तर तेवढी ताकद आहे नाही, खाली घे ना. तरी पण नका राहू दे. बघू शकता माझ्यामध्ये एवढी ताकद नाहीये, पण मी ठेचते तरी पण त्याला. माझ्या सासूबाई बापरे काय बनवतात यार ठेचा. पण आय ट्राय बेस्ट बनवलं असं वाटायला लागलं. वास तर तसाच यायलाय सेम टू सेम मला. मस्त मस्त. याच्या संग ज्वारीची भाकर पाहिजे यार. गावाकडनं ज्वारीचं पीठ आणावं खूप लागणार. भारी लागतं ना. हा, ज्वारी किंवा बाजरीची भाकर. घरच्या म्हाताऱ्यांना विचारा कधी की ते म्हणतील ठेच्याशिवाय काही देऊ नको बाई आम्हाला. जास्त बारीक पण करू नका, नाही सर मजा नाही येणार. हा, एकदम असं मिक्सर मध्ये टाकल्याने करू नका. जरा राहू द्या, तोंडाला येऊ द्या काय काय टाकले आपण म्हणून. बघू शकता कसं दिसायला आता. खूपच मस्त. आणि माझ्या तोंडाला पाणी येते शपथ. तुझ्या आत्या ठेचा यो आपली महाराष्ट्राची शान आहे. ठेचा आणि भाकर. पुन्हा पुन्हा ठेचा आणि भाकर आवडती मला पण कमेंट मध्ये सांगा बरं का. आता तू खाऊन दाखव. आपला व्हिडिओ खूपच मोठा झालाय. ओके ओके चल. हे आपला आता ठेचा रेडी झालेला आहे. तर मी आता तुला नाही देऊ शकत मी ते. बघू शकता सुरू झाला आमचं गरम गरमच खाणं. गरम. बापरे एक नंबर बनला हो खरंच. मी तुम्हाला देणार नाही पण तरी मी खाऊन टाकणार सगळं. आणि तुम्ही जर नवीन असेल माझ्या चॅनलवर तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहून लाईक करा त्याला. आणि भेटूया आता पुढच्या व्हिडिओ मध्ये. बाय.